आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे विलेपार्लेचं जुनं जैन मंदिर पाडलंय। पालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आलेली आहे आणि मंदिर पाडल्यानं आता जैन समाज संताप व्यक्त करताना दिसतोय। विलेपार्लेत जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे, आंदोलन केली जात आहे, त्याचबरोबर या कारवाईचा निषेध केला जातोय आणि त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। विलेपार्लेत जुनं जैन मंदिर पाडलं गेलेलं आहे, पालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई होताच आता जैन समाज संताप व्यक्त होताना दिसतोय, करताना दिसतोय। विलेपार्लेत जैन समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे, आंदोलन केलं जात आहे, त्याचबरोबर या कारवाईचा निषेध केला जातोय। महापालिकेच्या या कारवाई विरोधात आता संपूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय हे विलेपार्लेचं जे जुनं जैन मंदिर होतं ते पाडलं गेलेलं आहे, मात्र पालिकेकडून अतिक्रमण विरोधी ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र याच कारवाई विरोधात आता जैन समाज भलताच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय, आंदोलनं केली जात आहेत आणि त्याचबरोबर मोर्चा काढला जातोय, या कारवाईचा निषेध करण्यात येतोय आणि त्याचबरोबर या आंदोलनात मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा उपस्थित आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, विलेपार्लेचं जुनं जैन मंदिर पाडलं गेलं, त्यानंतर आता जैन समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतो, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, विलेपार्ले स्थित जे स्थानिका बाजूला जे जैन मंदिर आहे त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम म्हणून तोडक कारवाई करण्यात आली होती आणि त्याच निषेधार्थ जैन समाज रस्त्यावर उतरलाय। जैन समाजाने आज अंधेरी पार्ल्यापासून जे ते के पूर्व जे महानगरपालिकेचं आयुक्तांचं ऑफिस आहे, सहआयुक्तांचं त्या कार्यालयापर्यंत जो मोर्चा काढण्यात आला होता आणि मोठ्या संख्येने जैन समाज हा इथे रस्त्यावर उभा आहे। मुंबई महानगरपालिकेने जी तोडक कारवाई केली आहे त्याच्या निषेधार्थ ज्या अधिकाऱ्यांनी ही तोडक कारवाई केली आहे त्याचं निलंबन करावं आणि आमचं मंदिर पुन्हा एकदा बांधून द्यावं ही त्यांची मागणी आहे। कधीही हिंसक असा नसणारा जैन समाज आज रस्त्यावर उतरतोय, त्याचं काहीतरी कारण आहे। आमच्या समाजावर सतत अन्याय झालाय, त्यामुळे आम्ही हिंसक नाही आहोत, आम्ही अहिंसक आहोत आणि या निषेधार्थ या मंदिर तोडक कारवाईच्या निषेधार्थ जो आज मोर्चा काढण्यात आलाय तुम्ही पाहू शकता। बऱ्याच मोठ्या संख्येने जैन समाज हा रस्त्यावर आलेला आहे। आपल्याबरोबर काही जैन बांधव आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहेत। ताई, काय सांगाल, हे जे आज मंदिर तोडलं 16 तारखेला, नेमकं काय वाटतंय, का तोडलं असावं? देखो, आज तक हमारा जैन धर्म किसी को भी कोई प्रॉब्लम नहीं किया है। सबसे हाईएस्ट टैक्स गवर्नमेंट भी मानती है कि जैन समाज माइनॉरिटी होके भी दे रहा है। हम कभी किसी को हैरान नहीं करते, हम बहुत अहिंसा धर्म है, हमारा धर्म अहिंसा को फॉलो करता है। लेकिन हमें चैलेंज दिया गया है, ये मंदिर तोड़ के हमारी भावनाओं को ठेस पहुंचाई गई है। मंदिर टूटा है, हमारा हौसला नहीं, मंदिर वही बनाएंगे और सिर्फ परमिशन नहीं लेंगे। अभी गवर्नमेंट को ही श्योर करना पड़ेगा कि मंदिर वही हमको बना के वहाँ पे दे। ये हमारी नक्कीच मंदिर नाहीये, मंदिर तुमची एक ती इमारत नसून ती आस्था आहे आणि आस्थेचं प्रतीक आहे। तुमच्या मंदिर तोडलंय, तुमच्या भावना दुखावल्या गेल्यात, पण मंदिर का तोडलंय, काय वाटतंय? बीएमसी अधिकाऱ्यांनी जे मंदिर तोडलंय त्यांच्यावर तुम्हाला काय वाटतंय, काय कारवाई हवी, नेमकं कारण काय? मे भी कुछ तो भी इलीगल काम हुआ है। आरके होटल वाले का नियत खराब था, उनको वो होटल वो जगह चाहिए था, जो भी रीजन है। अगर वो इलीगल था तो 30 साल से वहाँ पे लाइट कनेक्शन कैसे था, वहाँ पे सब पानी का कनेक्शन कैसे था? अगर इलीगल था तो ये कनेक्शन ही नहीं होना चाहिए था। कनेक्शन था मतलब वो इलीगल नहीं था। कैसे भी करके चीटिंग से वो मंदिर तोड़ा गया है, तो हमें वो मंदिर वहाँ पे ही चाहिए। नक्कीच नक्कीच मंदिर तिथेच हवं यांची मागणी आहे। अजून काही लोक आहेत त्यांच्यावर जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, काय वाटतंय, बीएमसी अधिकाऱ्यांनी जे मंदिर तोडलंय नेमकं कारण काय? हे चुकीचं केलंय त्यांनी। हो सकता है वो लोग से गलती हुआ होगा, हम लोग जैन लोग हैं, हम लोग गलतियों में जाना नहीं चाहते। हमारी सिर्फ यही मांग है, जो होया गया, लेकिन हमको फिर से हमारा मंदिर बना के दो। हमारा इतना पुराना मंदिर है, मंदिर नहीं टूटा, हमारी आस्था टूटी है, हमारा भरोसा टूटा है, हमारा विश्वास टूटा है। हमारी संस्कृति को इस तरह से नहीं जाना चाहिए। ये मंदिर फिर से बनेगा, बीएमसी से जो भी हुआ है वो फिर से सामने आएगा। नक्कीच नक्कीच आमची
त्यांची जी आस्था आहे ती कुठेतरी दुखावली गेली आहे, भावना दुखावल्या गेल्या आहेत. ते एक इमारत नसून आमचं मंदिर होतं आणि आमच्या भावना दुखावल्या गेल्यात. नेमकं कारण काय पण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ह्या मंदिराचा जे तिथे कधीपासून होतं, या मंदिरामध्ये तिथे बांधणी झाली होती ती कधीपासून होती, आपको क्या पता है? ते मंदिर तिथे किती वर्षापासून होतं, काय होतं, त्याबद्दल काय माहिती आहे का? 30 साल पुराना मंदिर था। रामकृष्णा होटल वाले को चाहिए था तो उसको वो जगह चाहिए था, तो उसके लिए उसने बीएमसी को बोल के इलीगली तुड़वाया है, जबकि कोर्ट से ऑर्डर भी नहीं आया था तोड़ने का। कोर्ट से स्टे ऑर्डर है हमारे पास, बट फिर भी तोड़ा है मंदिर। नक्कीच कोर्टाची महेंद्र दादा एक प्रश्न खरं तर आता आपण पाहायला गेलं तर जे जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्यात आली तेथील आता जैन समाजाचा हा सुद्धा आरोप आहे की मंदिरावर तोडक कारवाई करताना जे धार्मिक पुस्तकं होती, वस्तू होते, त्या सुद्धा रस्त्यावर फेकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा संताप अधिकच वाढलेला पाहायला मिळालाय. या संदर्भातला अधिकचा तपशील. नक्कीच प्रज्ञा, ही इमारत नसून ते एक मंदिर नव्हतं, तर आमची आस्था आहे, आमची भावना होते त्या दुखावल्या गेल्यात. नेहमी आम्ही कधी हिंसक नसतो, मात्र आम्हाला हिंसेवरती आणू नका असंही त्यांची भावना आहे. आम्ही शांतप्रिय समाज आहोत आणि या शांतप्रिय समाजाला रस्त्यावर येण्याचं नेमकं कारण काय तुम्ही पाहू शकता. ऍक्च्युली जर पाहायला गेलं तर अशी जी बांधकाम आहेत त्या बांधकामांवरती जे आहे ते अनधिकृत बांधकाम म्हणून तोडक कारवाई जी करण्यात आली होती. यावेळेस जे आहे ते जैन समाजाचे जे काही लोक आहेत त्यांच्याकडून जे काही सांगण्यात येत आहे ते आपण ऐकूया. मात्र या ज्या तोडक कारवाईमुळे जे आहे ते समाजात तेढ निर्माण होते, त्यामुळे जी बांधकामं अशी होत आहेत त्यावरती सरकारचा काहीतरी अंकुश असणं महत्वाचं आहे. नेमकं हे मंदिर का तोडलंय ते आणि त्याच्यावर कारवाई काय होते, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांची काही मिली बघत आहेत. जो हॉटेल मालक आहेत असं त्यांचं इथल्या ज्या जैन समाजाचा मंडळ आहे त्यांचा असा प्रश्न आहे तो की त्यांनी या सगळ्या मध्यस्थीने ते मंदिर तोडलंय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि आम्हाला इथे मंदिर बांधून पाहिजे. नक्कीच महेंद्र, नक्कीच आपण पाहायला गेलं तर मंदिर तोडल्यानं आता जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे, संताप व्यक्त होताना दिसतोय आणि या संदर्भातला अधिकचा तपशील आपण जाणून घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.